नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता जे तुम्ही बघत आहात, हे मी कैरीचा भात केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरीचा सीझन आता सुरू आहे आणि तसेच ही जी मी भाताची रेसिपी आता दाखवणार आहे, ती बॅचलर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे जवळ-जवळ बॅचलर्स 5 ते 10 मिनिटांमध्ये हा कैरीचा भात तयार करू शकतात. तसेच आपल्यालाही जर घाई असेल तर आपणही हा झटपट भात बनवू शकतो. तर या कैरीच्या सीझनमध्ये आनंद घ्या या भाताचा. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. सुटसुटीत कैरीचा भात कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. ही असे छोटीशी कैरी घेतलेली आहे, जिच्यामध्ये कोय आहे, अजूनही कोय आहे. तर अशा मी 5-6 कैऱ्यांचा मी असा किस काढून ठेवलेला आहे. एवढा पल्प आपण वापरणार आहोत असं नाही आहे. पाहिजे तेवढं आपण वापरणार आहोत. हा 5-6 कैऱ्यांचा किस आहे. तसेच इथे मी चणा डाळ घेतली आहे, उडदाची डाळ, राई, जिरं, हिंग, लाल मिरच्या वापरणार तिखटासाठी आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा गूळ घेतलेला आहे. गूळ पण आपण गरजेनुसार टाकणार आणि हा भात मी असा सुटसुटीत असा भात करून घेतलेला आहे. हा 1 वाटी भात आहे. त्यातलं पाणी जे आहे ते मी ड्रेन केलेलं आहे. 1 वाटी भात आहे. या वाटीचं मी प्रमाण घेतलं होतं भातासाठी. इथे मी एक स्वच्छ कढई घेतलेली आहे आणि ती मी गॅसवरती गरम करत ठेवलेली आहे. आता जवळ-जवळ आपण 2 ते 3 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये तेल घेणार आहोत. 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं गरम करत ठेवलेलं आहे. याच्यात राई टाकली, तसेच जिरं टाकलं, हिंग, उडदाची डाळ, चण्याची डाळ. आता हलवून घेऊया. छान असा खमंग येते त्याने गुंगामुळे. कढीपत्ता, लाल मिरची टाकून झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण कैरीचा पल्प टाकणार आहोत. 2 मोठे चमचे कैरीचा पल्प घेतलेला आहे. कैरी किसून घेतलेली आहे. अजून एक छोटा चमचा मी कैरीचा किस घेत आहे. म्हणजे 2.5 टेबलस्पून आपण कैरीचा किस घेतलेला आहे. हा जसं कढईमध्ये आपण फ्राय करून घेत आहोत. जर याला अजून सुरेख रंग यावा असं जर वाटत असेल तर याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकू शकतो, जेणेकरून छान रंग येईल. पण इथे मी लाल मिरच्या वापरल्या आहेत आणि आवडीनुसार आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. मी गूळ एकदम 1/2 टीस्पून 1 टीस्पून एवढं मी टाकत आहे. 1 टीस्पून एवढं. आता हा जो सुटसुटीत केलेला भात आहे तो सोडूया. संपूर्ण मसाला हा भाताला लागला पाहिजे अशा रीतीने फिरवून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे मीठ टाकायचं आहे. पण आधी पहिलं मसाला लावून घेऊया. भात करत असताना मी याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकलं होतं. पाणी जास्त ठेवलेलं, म्हणजे 1 वाटी भात घेतलं ते 4 ते 5 वाट्या मी पाणी टाकलेलं आणि नंतर मी हा भात ड्रेन करून घेतलाय. त्यामुळे तो छान असा सुटसुटीत झालेला आहे. आता याच्यात आपण मीठ टाकूया. आता 1 मिनिटभर आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता याच्यावरती कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. रेसिपी तर तुम्ही आता पूर्णपणे बघितलेली आहे. तर नक्की हा भात तुम्ही करून बघा आणि कशी ही रेसिपी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा जो प्रतिसाद असेल तो आम्हाला उत्साह देईल नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी. म्हणून नक्कीच तुमच्या कमेंट आम्हाला कळवा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.